काल अमरावतीमध्ये ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली ऑटो चालक आणि मालकांचा मेळावा पार पडला. यावेळेला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण कोणाला सपोर्ट करायचा यावरती चर्चा करण्यात आली आणि जो उमेदवार ऑटो चालकांच्या समस्यांचे निराकरण करेल त्यांना आपण सपोर्ट करू असं ठरवण्यात आलं असून उमेदवारही निवडण्यात आलाय. या उमेदवाराचे नाव परवा ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड हे पत्रकार परिषदेमध्ये सांगणार असून त्याला उघडपणे पाठिंबा देणार आहेत. आज असं आहे की अ, जातीयवादी धर्मवादी आमच्या संघटनेमध्ये सर्व आहेत. बौद्ध आहेत, मुसलमान आहेत, मराठा आहेत, इतर समाजाचे आहेत, ओबीसी आहेत. तर त्यांना मी आदिवासी आहेत, त्यांना मी म्हटलं की आपल्याला धर्माशी काही घेणं, आपल्याला पोटाशी घेणं देणं आहे. मी जरी पैशावाला असलो तरी तुम्हाला तुमच्या पोटाशी घेणं देणं आहे. तुम्हाला 5 किलो रेशन आणि कुठल्या एखाद्या बोगस कीर्तनाला हनुमान चालिसा या काय जे काय आहे त्याच्यातून तुम्हाला 5 वर्ष काही पोट भरत नाही. तर असा माणूस आपल्याला निवडून द्यायला पाहिजे की जो तुम्हाला उद्या आपल्या समस्या उद्या कुठे मांडू शकेल. आपण इतके वर्ष तुम्ही आज चालवता ऑटो, कोणी तुमच्या समस्या मांडल्या? आता वेळ आली आहे की कमीत कमी मग त्या ज्याला आपण मदत करू त्यांनी तुमच्या समस्या उद्या मांडल्या नाही तर त्याला आपण हाकलून देऊ आपण. परंतु त्याला कमीत कमी दुसऱ्या वेळेला पुढच्या 5 वर्षानंतर किंवा येणाऱ्या आमदारकीला वाटलं पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये की नाही ऑटो संघटनेने एक माणूस पाडला आणि त्यांनी म्हटलं तो माणूस निवडून आला. असं सभेला बघून मला बच्चू कडू, दिनेश बुक आणि बळवंत वानकडे मगाशी येऊन गेले, राणाच्याकडून पण फोन होते. पण म्हटलं बाबा हा आमचा पर्सनल आणि आमच्या संघटनेचा मॅटर आहे. आम्हाला इथे पॉलिटिकल लोकांना आम्ही आमचा डाय शेअर करू देणार नाही. परंतु आम्ही आमचा विषय जो आहे आम्ही आता ठरवलेला आहे आणि आमचं आज मत झालेलं आहे. सगळ्यांचं मी मत घेतलं की कोणाला मतदान करायचं, पण ते मी आज जाहीर नाही करणार आहे. परवाच्या दिवशी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही आमचा उघड पाठिंबा जाहीर करणार आहोत.